महाराष्ट्र तर आजची जी योजना आहे परत तीच योजना आहे. योजना कुठली? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. तर या योजनेसंदर्भामध्ये आपण ऑलरेडी भरपूर व्हिडिओ शेअर केले. पण आजची जी महत्त्वाची माहिती आहे तर खाली लिंक पण दिली आहे. तोही व्हिडिओ पहा आणि त्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून महाराष्ट्रामध्ये ज्या महिलांनी आपल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांच्यामध्ये कुठलाही गैरसमज पसरायला नको. कारण आता सध्या परत महाराष्ट्रामध्ये खूप सारा गैरसमज पसरवला आहे योजनेच्या अंतर्गत की योजना बंद होणार, ही योजना चुनावी जुमला होती का, इलेक्शन पुरती होती का? असं काहीही नाही. ही योजना चालू होती आहे आणि राहील सुद्धा. फक्त ज्या महिला खरंच योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत त्यांचे फॉर्म तपासले जाणार आहेत. फक्त तपासले जाणार आहेत, तेही त्या विभागाकडनं. जसं भरपूर माहिती मी खालच्या व्हिडिओमध्ये दिली आहे, खाली लिंक पण दिली, तुम्ही तो व्हिडिओ पहा. बाकी कुठलाही गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही जर योजनेच्या पात्र आहात तर तुम्ही अजिबात काळजी करू नका. योजना बंद होणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र तर आजची जी योजना आहे परत तीच योजना आहे. योजना कुठली? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. तर या योजनेसंदर्भामध्ये आपण ऑलरेडी भरपूर व्हिडिओ शेअर केले. पण आजची जी महत्त्वाची माहिती आहे तर खाली लिंक पण दिली आहे. तोही व्हिडिओ पहा आणि त्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून महाराष्ट्रामध्ये ज्या महिलांनी आपल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांच्यामध्ये कुठलाही गैरसमज पसरायला नको. कारण आता सध्या परत महाराष्ट्रामध्ये खूप सारा गैरसमज पसरवला आहे योजनेच्या अंतर्गत की योजना बंद होणार, ही योजना चुनावी जुमला होती का, इलेक्शन पुरती होती का? असं काहीही नाही. ही योजना चालू होती आहे आणि राहील सुद्धा. फक्त ज्या महिला खरंच योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत त्यांचे फॉर्म तपासले जाणार आहेत. फक्त तपासले जाणार आहेत, तेही त्या विभागाकडनं. जसं भरपूर माहिती मी खालच्या व्हिडिओमध्ये दिली आहे, खाली लिंक पण दिली, तुम्ही तो व्हिडिओ पहा. बाकी कुठलाही गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही जर योजनेच्या पात्र आहात तर तुम्ही अजिबात काळजी करू नका. योजना बंद होणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.